गाईज आम्ही आलोय अतिथी हॉटेलमध्ये हडपसर मधल्या. वेलकम टू माय चॅनल. सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे फॅमिली सोबत. सो माझी सासूबाई फर्स्ट टाइम पुण्यात आली आहे आमच्या घरी, पहिल्यांदा 3 वर्षातून. तर ती एक्साइटमेंट आहे. आणि सासूबाई आल्या ते माझ्या धीराच्या बर्थडे सेलिब्रेशनला. तर बघू आपण काय काय होतंय. माझा धीर पोलीस आहे, RTO इन्स्पेक्टर, आणि त्याचं आता ट्रेनिंग चालू आहे. बट त्याला व्हिडिओ नाही आवडत आणि त्यांच्या तिथे अलाउड पण नाही आहे. तरी पण आपण ट्राय करू छोटे छोटे शॉर्ट्स घ्यायची. तर बघत राहा शेवटपर्यंत. सो गाईज हा माणूस असा आला इकडे आणि मला ऑफिसमधनं बाहेर बोलवलंय 2 मिनिटासाठी. आपल्या आईला आणायला जायचं तर आपण आपलं जावं ना, मला कशाला त्रास द्यायचा विनाकारण. सो गाईज सासूबाई येणार आहे. तर ॲक्च्युली मला एक व्हिडिओ बनवायचा होता बट नाही जमला. तर आधी इथे आले ते आत्ता सध्या 2 मिनिटासाठी मला भेटायला ऑफिसमध्ये. आणि सासूबाईला घ्यायला चालले ते आता स्टेशनला. बाय. तर आता मी हॉस्पिटलमधून निघाली आहे आणि मला घ्यायला आलेत हे लोक. सो मी जाते, भेटते. हॅलो गाईज. उघडू? ओरडताय मला पटकन बस. त्याला उशीर होतो, 11च्या आत जायचं त्याला. हा का? केक 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 इथंच घ्यावं लागेल. अरे किती तुम्ही मला कन्फ्यूज करताय. ज्याचा 16 तारखेला बर्थडे आहे त्याला फुकट. 16 तारखेचं काय स्पेशल? काय माहिती. दर महिन्यात दर महिन्यात. आणि चॉकलेट फज. छान वाटतंय. सो आमच्या मनाने सिलेक्ट केलाय हा वाला केक. क्लिक. हाय. हॅलो. हाय. काय काय पण सांग. कंप्लेंट करता काय तुम्ही? बघा गाईज माझं कंप्लेंट करतात. आईचा ड्रेस घ्यायचा होता मला. मग एक आता जेवायला बसलो. मग अशी मस्त बोलत चाललो होतो ना आपण ड्रेस बद्दल. दादाला नाही घ्यायचं अगं व्हिडिओ मध्ये. मी रात्रीच विचारलं, नाही म्हणलं असं. नाही म्हटले. मग आता ना त्यांचं तोंडच नाही घेणार मी. तोंड जर घेतली ना तर त्याला तो पॅच लावता येतो. नाही तोंड नाही घेणार. व्हिडिओ मध्ये जर घेतला पॅच लावता येतो त्याला. दिसलं नाही पाहिजे. मग पॅच लाव म्हणजे स्माइलीचं तर पॅच लावतात माहिती का? हा ते. काय गरज आहे पॅच लावायचा? लोकेशन त्यांना तुला पाठवलंय बघ वाटतं बघ. हा कारण मला नाही आलेलं. आम्ही इथे ना SRP कॅम्प मध्ये आलोय जिथे पोलीस लाईन आणि मिलिटरीचे लोक राहतात. तर आम्ही चाललोय आतमध्ये. आयशपथ गर्दी बघा आता ती. अबे गाईज आम्ही आलोय अतिथी हॉटेलमध्ये हडपसर मधल्या. आणि गर्दी बघू शकता, खूप छान फेस असते इकडची. दादाला घेऊन आलोय. दादाचा फेस नाही घेऊ शकत आम्ही, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी. सासूबाई. तुला येऊ दे ना. ते काहीतरी केली होती तिनं, ते पंजाबी डिश कुठली तर ते दाखवत होती. आपल्याला दाखवत नव्हती का तिकडे आल्यावर? नानपीठ बनवते ना.
इथंच बसून तुला पावभाजी मिळत नसते. या मग आता आली तर घेऊन गड्ड्याला. येणार आहे ना गड्ड्याला काहीतरी सांगितलंय तिला 25च्या ते आसपास ये मला. 26-27 येतो म्हणले. केक कट झालाय. आमचा बड्डे बॉय काही दिसणार नाही व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळं काही आम्ही घेतलं नाही. आता जेवायला बसलोय मस्त आणि केक खाणार आहे, छान करणार आहे फस्त. आवडीचा केक आहे माझ्या मनाने चॉईस केला. कापलेला केक गाला सगळ्यांना खाऊ घालते आणि तुला खाऊ घालते. त्याचा बड्डे आपण काय आहे. मी खाल्लाय, मला एवढा मोठा दिलाय, तोच खाते मी अजून नाही. खा खा खा. जास्तच मोठा आहे. हा बरं झालं. आ गया आ गया. उभा घ्या ना, बरोबर दिसली असती मम्मी. मध्ये मध्ये गाणं म्हणतोय. मला चालतंय ना. तुझ्या सरकारचा गॅस कुडू 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 करतोय. बर मग दूध टाकायचं का तिथे? अगं नाही ग, नाही दुधाचं नाही बनवत मम्मी. असाच असतो. माझ्या सासूबाई मस्त शिरा बनवला. पिल्याला बड्डेचं विश करायचंय तर काय म्हणतोय त्याला, काय काय गरज आहे त्याला विश करायचं? तुला आता गरज वाटली का? माझ्या बड्डे तू फोन केला का? एंड पर्यंत फोन दिला नाही म्हणून त्याला पिल्याला बोलायला. हा काय? आणि देत नाही म्हणला मी विश करायला. बघा कसा आगावटा के. बरं तुमची मम्मी आली होती, कसं वाटलं तुम्हाला? भारी भारी वाटलं. लय भारी वाटलं का फक्त भारी वाटलं? लय भारी वाटलं का? मम्मी राहिली असती तर अजून मज्जा आली असती. हा ना, येळा मोसा आहे ना त्यामुळे थांबलेलं. येळा मोसा ते नसले असेल तर थांबलीच असते 2-4 दिवस आरामात. हो गाईज, सासूबाईंना नेऊन सोडलं आता आधीने, ट्रेनला बसवून दिलंय आणि मी नव्हते गेले कारण मला काम आवरायची होती माझी आणि ऑफिसला जायचं आहे आता मला. सो खूप छान वाटलं. आई 1 दिवसासाठीच आल्या होत्या. सरप्राईज, बड्डेचं सरप्राईज द्यायचं होतं दादाला, बट दादाने ऑलरेडी ओळखलं की हे लोक इकडं आले ते, त्यामुळं सरप्राईजचा पचका झाला. बट सगळ्यांना छान वाटलं बड्डे सेलिब्रेट करून आणि मस्त सगळ्यांनी एकत्र भेटून फॅमिली टाईम छान झाला. तर जास्त काही शॉर्ट्स नाही घेतले मी आणि गडबड झालेली आईला, त्यांना पण जायची, त्याच्यामुळं जायचा पण मी घेतला नाही आहे त्यांचा व्लॉग. बट छान वाटलं आम्हाला, खूप भारी 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 वाटलं आहे आणि मम्मीला पण खूप छान वाटलं. मना आली होती, मनाला पण छान वाटलं. सो आता नेक्स्ट टाईम जेव्हा ते येतील ना तेव्हा मग मस्त आम्ही इकडचं सगळं पुण्यातलं जे काही असेल फिरण्यासारखं ते सगळं त्यांना दाखवू. ह्यावेळेस अमावस्या होती म्हणून त्यांना शेतात जेवण वगैरे बनवायचं होतं, पूजा करायची असते. सो ते तिकडे गेलेत म्हणून थांबले नाहीत. आणि अजून एक काहीतरी त्यांचं नवीन शॉपचं एका त्याच्या जवळच्या कोणाचं तरी ओपनिंग आहे. हां, तर ते ओपनिंगसाठी जाणार आहेत म्हणून त्या आज लवकर गेल्या. बट कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि आम्ही आमच्या दादाला आणि मनाला घेतली नाही आहे बिकॉज तुम्हाला रिझन माहिती आहे, त्यांना आवडत नाही आणि गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये त्यांना परमिशन नाही आहे व्हिडिओ वगैरेची. सो त्याच्यामुळे त्यांना घेतलं नाही आहे. सो खूप मजा आली. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि हा आमचा आळशी बंदर पडलाय, आता येऊन पडलाय आणि पुण्यात झालाय खूप सारा पाऊस. मुबारक हो. मम्मीने बटाटे शिजवलेत किस करण्यासाठी. आज आभाळ आहे, पाऊस. अरे बापरे, कसं करणार बटाट्याचा किस? माझ्या मम्मीचा बटाट्याचा किस राहिला.
जाऊ हॉलमध्ये टाक म्हणावं तुला वाढायला. हॉलमध्ये नाही, काळा होतो. ऊन नसेल तर बटाट्याचा पीस काळा होतो, टेस्टलेस. जाऊ द्या सो गाईज, जाऊ द्या मरू द्या बटाट्याचं, पण मम्मी आली म्हणून छान वाटलं. सो गाईज, कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या आणि खूप साऱ्या कमेंट्स करा आणि खूप सारं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.